आपलं स्वागत आहे वडगाव दाहेरी नरे या परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी आज भूमिपूजन सोहळा आहे। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवक हरिदास चरवड जे आहेत। खरं तर विविध संस्थांनी समाजातील विविध प्रतिष्ठित लोकांनी व समाजातील तळागाळातील लोकांनी या स्मशानभूमी होण्यासाठी रुद्रभूमी होण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले होते आणि त्याच्यामध्ये हरिदास चरवड यांनी देखील पाठपुरावा केला होता, तसेच त्यांच्या सहकार्याने देखील पाठपुरावा केला होता। याच रुद्रभूमीचं आज भूमिपूजन संपन्न होणार आहे। तर आपण नेमकं भूमिपूजनानंतर देखील कामामध्ये कशा प्रकारची प्रगती होणार आहे आणि काय प्रकारच्या सुविधा देऊन समाज बांधवासाठी अंत्यविधीसाठी येणाऱ्या अडचणीसाठी कशी मात करता येईल या संदर्भात आपण त्यांची आता प्रतिक्रिया घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। वास्तविक पाहता वीरशैव धारेश्वर सेवा संघ यांचे सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो, कारण खूप फॉलोअप ठेवून हे काम त्यांनी मार्गाला लावलेलं आहे। त्यासाठी सर्व सदस्यांनी वेळोवेळी महानगरपालिकेमध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे माननीय आयुक्तांकडे सर्वांकडे पाठपुरावा केला आणि या ठिकाणी बजेट पडलेलं आहे आणि त्याचं कामसुद्धा आज चालू होणार आहे। माननीय आमदारांच्या हस्ते कामाची सुरुवात होणार आहे। रुद्रभूमी जी आहे पूर्वीपासून होती, परंतु दुरावस्था मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि दुर्लक्ष झाल्यामुळे महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची या भागामध्ये विकास कामं झालेली नव्हती। परंतु आता भविष्य काळामध्ये वॉचमन कोठे असेल, स्टोअर रूम असेल किंवा इतर ज्या सुविधा आहे, शेड असेल बसण्यासाठी, इतर ज्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितपणे महानगरपालिका चांगल्या पद्धतीने करणार आहे आणि भविष्य काळामध्ये याच्याबाबतची काळजीसुद्धा महानगरपालिका घेणार आहे। मग त्यासाठी मनुष्यबळ असेल, काही तरतूद करण्याची आवश्यकता असेल तर महानगरपालिका कायम या बाबतीत लक्ष ठेवून ही कामं जी आहेत ते करणार आहोत। मग पाण्याची सुविधा असेल, इतर ज्या अवजार असतील किंवा मनुष्यबळ असेल, ते सर्व गोष्टी ज्या आहेत भविष्य काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे होतील। या भागामध्ये मला वाटतं पश्चिम हवेलीमध्ये ही एकमेव रुद्रभूमी जी आहे ती सर्व या बांधवांना, लिंगायत बांधव जे आहेत त्यांना उपयोगाला पडणार आहे आणि मला वाटतं हे एकजुटीचं निश्चितपणे यश आहे। खूप फॉलोअप ठेवल्यामुळे यश मिळालेलं आहे। कदाचित या जागेवरती दुसरं काहीतरी कोणीतरी ताबा घेऊन अतिक्रमण झालं असतं, परंतु आपल्या बांधवांनी ज्याप्रमाणे पाठपुरावा केला तर निश्चितपणे बांधवांचं मी अभिनंदन करतो। आपण जर बघितलं तर आज भूमिपूजनाचा सोहळा आहे। साधारणतः किती कालावधी लागेल अंदाजे हे काम होण्यासाठी? आत्ता जे बजेट आहे त्याची तरतूद जी आहे ती आपल्याला महिनाभरामध्ये संपवावं लागणार आहे। कॉन्ट्रॅक्टरसुद्धा चांगला आहे, विशाल धोत्रे म्हणून, पूर्वीसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि मला वाटतं ही कामं तो महिना दीड महिन्याच्या आतमध्ये बरीचशी कामं पूर्ण करेल। राहिलेली कामं जी आहे अजून तरतूद ही सातत्यपूर्ण तरतूद ही होणार आहे आणि मला वाटतं या भागात सिंहगडचे सर्वच नगरसेवक, मग 3500 नगरसेवक असतील, 3400 काही नगरसेवक आहेत, सर्वच नगरसेवक या भागामध्ये लक्ष ठेवून कामं करतील, कारण सर्वच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत आणि सातत्यपूर्ण काम तुमच्या सर्व संपर्कामधले नगरसेवक आहेत। म्हणजे मला वाटतं लिंगायत समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे जे कामं जे आहेत ती भविष्य काळामध्ये सर्व नगरसेवकांच्या संपर्कात ही बांधव असल्यामुळे सर्व कामं भविष्य काळामध्ये सुद्धा होतील। आपण जर बघितलं तर समाजामध्ये विविध प्रकारच्या स्मशानभूमी असतील किंवा रुद्रभूमी असतील, त्यांचे प्रश्न गंभीर झालेले असतात आणि अशामध्येच एक समाजासाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय आहे आणि समाजासाठी एक हा महत्त्वाचा निर्णय मानला जाईल। आपल्यासोबत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर आहेत। अण्णा, आत्ताच आपण रुद्रभूमीचं या परिसरातील नरे दाहेरी वडगाव या क्षेत्रातील लिंगायत रुद्रभूमीचं भूमिपूजन केलेलं आहे। अनेक अडचणीची शर्यत पार करत खरं तर ही रुद्रभूमी होत आहे आणि या निमित्त आपण काय सांगू शकता नेमकं? आज वीरशैव लिंगायत रुद्र भूमीच्या या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। खरं तर लिंगायत समाज आणि या समाजामध्ये वडगाव
दाहिरी त्याचप्रमाणे नरे असेल या परिसरामध्ये खरं तर या समाजाकरता एक अद्ययावत अशी स्मशानभूमी असावी यासाठी शासनाने या ठिकाणी जागा दिली. जागा दिल्याच्या नंतर त्यामध्ये असणाऱ्या सोयीसुविधा खरं तर या ठिकाणी अपुऱ्या होत्या आणि आज आपण पाहतो की या ठिकाणी ज्यांचं भूमिपूजन होत आहे यामध्ये असणाऱ्या मग त्या ठिकाणी फुटपाथ असेल, बसण्यासाठी शेड असेल, या ठिकाणी ज्यावेळेस आपण या ठिकाणी दफन करत असतो त्यावेळेस असणारी माती असेल, अन्य आता मला बोलल्याप्रमाणे आमच्या लिंगायत समाजाच्या बांधवांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी संरक्षण भिंतसुद्धा पाहिजे. हे पहा मी 100% त्यांना सांगू इच्छितो की त्याचंसुद्धा काम या ठिकाणी मी करून देईल ही या ठिकाणी ग्वाही. आणि मला आनंद एवढा वाटतो की हा जो लिंगायत समाज आहे हा समाज उद्योग, व्यवसाय, व्यापार, नोकरी करणारा समाज आहे. या ठिकाणी खरं तर आनंदाने गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत असतो. त्यांचा खरा तर कोणाला उपद्रव कोणत्याही व्यक्तीला कधी होत नाही, परंतु तो एक चांगल्या पक्षाच्या पाठीमागे राहत असतो, चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहत असतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता तो त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं त्या पक्षाचं काम प्रामाणिकपणाने काम करत असतो. मला कित्येक वर्षाचा या ठिकाणी अनुभव आहे. माझी 4 टर्म तर या ठिकाणी मी आमदार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत असताना असेल किंवा नगरसेवक म्हणून मी 2 वेळा ज्यावेळेस नगरसेवकाला उभा होतो त्यावेळेससुद्धा लिंगायत समाजाचा ज्या ठिकाणी जो व्यक्ती असेल तो भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहतो. त्यामुळं आज हे काम करताना मला या ठिकाणी आनंद वाटतो की या ठिकाणी जी आपली होणारी रुद्र स्मशानभूमी असेल ही एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी होईल. ज्यावेळेस कोणी या ठिकाणी येईल तर त्यांना असं वाटलं पाहिजे की ही स्मशानभूमी नाही, एक छोटासा बगीचा आहे का काय, अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त या ठिकाणी ही रुद्र अशी स्मशानभूमी करणार आहोत. मी नक्कीच सर्व समाजाच्या असणाऱ्या उपस्थितांचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी खरं तर चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. या रुद्रभूमीच्या संवर्धनासाठी किंवा रुद्रभूमी होण्यासाठी महत्त्वाचा पाठपुरावा केला होता. आता कोमलताई नवले देखील आहेत, त्या आपल्याच घरातील आहेत आणि त्या देखील नगरसेवक आहेत. नेमकं आपण काय सांगताल आणि याविषयी कधीपर्यंत काम पूर्ण होईल आणि समाजाची भावना काय आहे? ही जे वीरशैव लिंगायत रुद्रभूमीचं जे आहे ठिकाण, तर या परिसरात आमचे बांधव मोठ्या प्रमाणात लिंगायत समाजाचे राहत आहेत आणि अनेक वर्ष आमदारांच्या माध्यमातून किंवा आमच्याकडे ते फॉलोअप करत होते की या ठिकाणचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, आमची जी स्मशानभूमी आहे हिचा विकास झाला पाहिजे. आम्ही हरिदास रोड असेल, मी स्वतः असेल किंवा आमचे इतर 35चे काही नगरसेवक असतील, आमच्या नागपुरीताई असतील, आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. परंतु मधल्या काळामध्ये 4 वर्ष सर्वांची मुदत संपल्यामुळं काही ठिकाणी आम्ही प्रयत्न करून देखील आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं नाही. आता यांची आपल्या सगळं समाजाची महत्त्वाची जी मागणी आहे ती सीमा भिंत मागची जी पडलेली आहे ती सीमा भिंत अतिशय गरजेची आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून आता ह्या वर्षीच्या बजेटमध्ये प्रत्येक जणांनी 10 लाख रुपये या स्मशानभूमी किंवा दफनभूमीसाठी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आता सातत्यपूर्व इथलं काम हे चालूच राहणार आहे. म्हणजे यावर्षी काम झालं म्हणजे समाधान आहे असं काही नाही. आम्ही दरवर्षी या ठिकाणी निधी टाकणार आणि जे जे काही इथले आमचे बांधव सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. निश्चितच आपण जर बघितलं तर येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून येथील समाजाला आश्वस्त केलं आहे की लवकरात लवकर या स्मशानभूमीचं काम पूर्णत्वास जाईल. वरच्या बाजूला तालीम केलेली भिंत असेल, नाल्याची भिंत असेल किंवा हा एक पाथवे आत येण्यासाठी केलेला मार्ग असेल, बरीचशी कामं त्या काळात झालेली. नंतरच्या काळातसुद्धा मागच्या सत्राच्या पुढेसुद्धा बरीच डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आहे. आणि रमेशजी आणि सर्व समाज बांधवांना एक सांगायचं आहे, आपल्याला कोणालाही काही एक गडबडायचं कारण नाही. ज्यावेळी ज्या गोष्टी नडतील, बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे या घटनेच्या माध्यमातून चांगल्या कामांसाठी कुठं सुद्धा म्हणजे वाम मार्ग नाही, त्याला फक्त मार्ग आहे कसं होईल असं. त्याच्यामुळं तुम्ही
कसल्याच कामाची चिंता करू नका, हे सगळे नगरसेवक काम करतील. जर फार जड वाटलं हे जरा थोडंसं कक्षेच्या बाहेर आहे, आपण मला सांगा, आपण ते कक्षेत बसून करून घ्यायला लावू. आता जागा कुठं काय राहिलेल्या नाहीत, त्याच्यामुळं ह्या जागेची डेव्हलपमेंट होणं ही काळाची गरज आहे. आणि निश्चितपणे उद्याच्या काळात महानगरपालिका ही 100% करेल, कारण ह्या भागातच रुद्रभूमी नाही आहे. आणि म्हणून आपण जी डेव्हलपमेंट असेल, मग नदीच्या बाजूची पडदी असेल किंवा अजून काही दिवे लावायचे असतील, इथं माती भरण्याचं काम असेल किंवा नळाचं पाणी असेल, वॉशरूम असेल, ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात त्या आपण नियोजनबद्ध डेव्हलप करू. पण हे सांगितल्याशिवाय कळणार नाही आणि कळल्याशिवाय पुढं कामं होणार नाही, हे प्रामुख्याने सांगायचं. त्याच्यामुळं आपण निश्चित राहा, सगळी कामं होती, टप्प्याटप्प्याने होती आणि सगळ्या कामांमध्ये एक चांगल्या दृष्टीने या ठिकाणची डेव्हलपमेंट होती. इथं असं कुणी येऊ नये आपल्याला प्रत्येकाला वाटतं, कारण हे आयुष्य आणि संपूर्ण पण हे कालचक्र आहे. जो जन्माला येणार तो जाणार, त्याच्यात काय नाही. परंतु ते विधी करण्याच्या मागचं जे माध्यम आहे ते निश्चितपणे उद्याच्या काळात होणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणून एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट या ठिकाणी होत असताना नुकतेच या ठिकाणी आमदार भीमरावांना हे उपस्थित झालेले, त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी आता भूमिपूजन घेत आहोत. निश्चितपणे ही कामं सगळी चांगल्या पद्धतीत मार्गी लागतील एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. संस्थेकडे त्याचं 40 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेने व्यवस्थापनपद दिलेलं आहे. त्यामुळे त्या तेथील व्यवस्था जी आहे ती त्या संस्थेमार्फत बघितली जाते. त्यामुळे सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट होऊन क्षेत्रीय कार्यालय भवानीपेठमध्ये जे काही फॉलोअपची कामं होतात ते काम करण्यास सोपं होतं. तसंच या निमित्ताने मला असं सुचवायचं आहे की वीरशैव धारेश्वर सेवा संघ यांना आपण सर्वांनी, म्हणजे या प्रभागातील सर्व नगरसेवकांनी वगैरे कॉर्पोरेशनमध्ये जर एक ठराव पास करण्यात आला की या स्मशानभूमीचं व्यवस्थापन या संघाकडे द्यावं, तर ते भविष्यामध्ये क्षेत्रीय कार्यालय म्हणजे सिंहगड क्षेत्रीय कार्यालय आणि सर्वांनाच काम करायला सोपं होईल. आज ह्या कामाच्या निमित्ताने यांनी जो फॉलोअप केला की आम्ही सर्वांनी जो फॉलोअप केला की या कामासंदर्भामध्ये आमच्या समाजामध्ये जी काही ही विधी होतात, हा एक विधी इतर समाजामध्ये जसं अग्नी दिला जातो, आमच्या इथं हे जे दफन केलं जातं हा एक फार मोठा विषय आहे. आणि भविष्यामध्ये अशा पुणे शहरासारख्या ठिकाणी जागेची उपलब्ध होणं ही फार अवघड परिस्थिती आहे. आणि आमच्या इथे हे दफन का केलं जातं असं भवानीपेठ क्षेत्रीयच्या कार्यालयातनं एका अधिकाऱ्याने विचारल्यावर मला ते सांगणं आलं की आमच्या इथे दफन करताना 2 पद्धत असतात की आमच्याकडे 4x4च्या खड्ड्यामध्ये बसून दफन केलं जातं आणि एखादा जर व्यक्ती आजारी असेल आणि त्याला आणलं गेलं तर आडवं केलं जातं. आणि आमच्या इथे दफन करताना आम्ही जो गळ्यात लिंग वापरतो की ज्याच्यामध्ये आमच्याकडे शिवाचं त्याच्यामध्ये पिंड असते, ती हातामध्ये देऊन दफन केलं जातं. म्हणून आमच्या समाजामध्ये या कारणास्तव आमच्याकडे अग्नी दिला जात नाही. आणि आज याच्यामधल्या अनंत अडचणी अशा आहेत की जसं त्या स्मशानभूमीमध्ये आम्ही ISO घ्यायचं प्लॅन केलं आहे. प्रत्येक गाळ्यामध्ये किती तारखेला शेवटचं दफन झालेलं आहे, म्हणजे जेणेकरून 2 वर्ष बॉडी डिझॉल्व व्हायला वेळ लागतो. आणि या दरम्यान समाज बांधवांना मला एक सांगण्याची विनंती आहे की त्यांनी कमीत कमी मीठ वापरलं तर बॉडी लवकर डिझॉल्व होते. आज कालचीच परिस्थिती अशी आहे की एक बॉडीचं खड्डा शेजारी घेताना जुन्या बॉडीची हालचाल थोडीशी बाहेर आली. त्याकरता आपण आता इथं या काही समाज बांधवात इथले त्यांनी आता गाळ्या नंबर करून प्लॅनिंग करतात की तो गाळा पुन्हा केव्हा यावा. तर या सर्व विषय जर पाहता या संस्थेकडे जर हे काम दिलं गेलं आणि असाच ठराव आम्ही एक सर्व म्हणजे पुणे शहरातली सगळ्यांची माहिती काढली आहे. सर्व पुणे शहरातली जेवढ्या स्मशानभूमी आहेत तिथे 15 वर्षाच्या अभाव जे काही संस्था झाल्या आहेत की ज्या संस्था एस्टॅब्लिश आहेत त्यांना व्यवस्थापनपद द्यावं असे आम्ही एक विनंती करणार आहोत, जेणेकरून हे काम करण्यास दोघांना सोपं होईल. आज एक प्रकारे आमची संस्था जर इथे जर व्यवस्थापन दिलं तर आम्ही एक कॉर्पोरेशनचे वॉचमन आहेत असं होईल. का तर या इथे कॉर्पोरेशनकडनं केला जाणारा जो खर्च आहे तो झालेला खर्च जो आहे तो टिकवणं किंवा काही जे काही नुकसान होतं, चोऱ्या होतात, त्याकरता आम्हाला सर्वांना लक्ष देणं एक सोपं पडेल. त्याकरता सर्व आपल्या नगरसेवकांना शुभेच्छा देऊन अशी एक विनंती आहे की या ठरावास आपण मान्यता देऊन लवकरात लवकर ही कामं पुढे न्यावीत एवढी विनंती करतो आणि धन्यवाद. थांबतो. तिथे येऊन काम करत आहे. आज जे काय आपल्याला यश आलेलं आहे हे सगळ्या समाज बांधवाच्या एकीच यश आलेलं आहे. आजपर्यंत ज्या अडचणी होत्या त्या अडचणी अशा की काम झालेत, कॉर्पोरेशनने काम केलेलं आहे, काम झालेलं असताना निधी कॉर्पोरेशन दिलेला असताना किंवा कॉर्पोरेशन आज सांगते की तुमच्या स्मशानभूमीची नोंद नाही आहे. मग आमच्या स्मशानभूमीची नोंद नाही, मग तुम्ही निधी कुठल्या बेसवर दिला? हा आमचा पहिला प्रश्न होता. जवळजवळ आम्ही 8 महिन्यापासून कंटिन्यू प्रयत्न करत आहोत
कुठल्याही प्रकारचा विचार न करता कुठलाही म्हणजे विद्युत मंडळाने जवळपास 11 लाखाचा निधी मंजूर आहे. मंजूर असताना सुद्धा फक्त आपल्या नावावरती काही नसल्यामुळं की जागा आपल्या नावावरती सातबारा म्हणा किंवा ट्रान्सफर म्हणा हे तर काही शक्य होऊ शकत नाही की जागा आपल्या नावावरती येणं शक्य नाही आहे. पण कमीत कमी कॉर्पोरेशनला त्याची जरी नोंद जरी असती तरी ते कामं मार्गी लागले असते. तर त्या माध्यमातून आम्ही समाज बांधव एकत्रित इथे येऊन इथून पुढचे पण कामं जे आहेत ते सर्व एकजुटीने कामं करू. इथून मागची जी कामं झाली होती सुरुवातीला ते विकास नाना, शैलेश चरवड, बाळासाहेब नवले यांच्या माध्यमातून कामं झाली. तिथून पुढं हरिदास चरवड यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि इथून पुढं पण सगळ्याचं आम्हाला असं सहकार्य राहील आणि जास्तीत जास्त कामाचं आमचं जे काय आम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीत आम्ही करून घेऊ. धन्यवाद.